तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहे अष्टापूर येथील जेजुरी वेल्हा हायवेवरती अष्टापूर गावामधील हॉटेल मामाची टेकडी. पहा समोर टेकडीवरतीच हॉटेल आहे, तुम्ही पाहू शकता. मामाची टेकडी म्हणजे खरंच टेकडीवरती हॉटेल आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सरचे स्वागत. आपण आज आलेलो आहे बेल्ला जेजुरी हायवेवरती अष्टापूर गावाच्या कॉर्नरलाच जो हिंगणगावला रस्ता होतो त्या ठिकाणी हॉटेल मामाची टेकडी. पहा आणि पाहू शकता, खरंच टेकडीवरतीच हॉटेल आहे. इथं स्पेशल मच्छी, मटण आणि चिकन भेटतं आहे. पाहूया आपण हॉटेलमध्ये, चला. पहा मित्रांनो, पाहू शकता एकदम फ्रेश ॲम्बियन्स. पहा एकदम डोंगराच्या कुशीमध्येच हॉटेल मामाची टेकडी. पाहूया किचनमध्ये जाऊ आपण दादांच्या. हे पहा मित्रांनो, मसाला लावून मासे ठेवलेले तिथं आणि ऑर्डर चालूच आहे. मटण रस्सा. हा पहा मित्रांनो, हा आहे मटणाचा रस्सा. त्याच्यामध्ये काय दादा? मच्छीचं सूप. हे पहा मित्रांनो, मच्छीचं सूप पूर्ण सुवास येतो. आता हे चिकन, हे चिकनचं सूप आहे. मटन का सूप आहे. मटनचं सूप पाहू शकता. मसाला मच्छी. मसाला मच्छी. हे पहा दिसतंय कसं, पहा दिसतं की नाही एवढं, आणि त्याचं भारी एवढं सुवास येतो ना. आज झालं केव्हा आता ऑर्डर सांगत आपली जेवण्यासाठी. चुलीवरले भाकरी चालू आहे तिथे. आणि पहा वरती दूर जाण्यासाठी कसं बनवलं. हे स्वयंपाक करता घेणे त्रासही नको, एकदम घरगुती जो हे असतं त्या पद्धतीने बनवलेलं आहे त्यांनी ते चुलीसाठी. आणि इथं बोलायचं मटण मिळतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सगळं नाही का, त्या एरियामध्ये फक्त बोलायचं मटण चालतं. पाहू शकता मसाला मध्ये फ्राय चालू आहे एकदम, मटन फ्राय. ये अंडी आहे. आळणी फ्राय. चिकन स्पेशलसाठी फ्राय. अच्छा, आळणी. हे पहा पीस पण पाहू शकता मित्रांनो तुम्ही. आळणीसाठी किती एकदम मोठमोठाले पीस आलेले आहेत. ओके, स्पेशल थाली का चिकन फ्राय आहे. चिकन फ्राय स्पेशल लावायसाठी. स्पेशल थाली. मसाले पण पाहू शकता मित्रांनो, एकदम सिंपल मसाले आहेत, त्या जास्त काय ओव्हर हे नाही. पहा चिकन फ्रायसाठी. चला आता चिकन फ्राय रेडी. ओके, मसाल्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज आलेलो आहे हॉटेल मामाची टेकडी. आपण भेटूया त्यांचे ओनर सावंत साहेबांची. जर आपलं नाव काय? तुषार सावंत. तुषार सावंत. सर, ही जी कन्सेप्ट आहे आपली ही हॉटेलची, ही कशी सुचली तुम्हाला? हे मला रोडपासून शहरापासून नाही का वेगळा असा काहीतरी प्रोजेक्ट करायचा होता. हां, जो शांत ठिकाणी लोकांना व्यवस्थित खायला भेटेल असा प्रोजेक्ट करायचा होता. मनसोक्त लोकांना बसून खायला भेटेल अच्छा अच्छा. असा प्रोजेक्ट करायचा होता. त्याच्यामुळं मी रोडपासून लांब जागा आणि तुमचं निवडली. जे लोकेशन आहे ना, हे पण खूप छान आहे. म्हणजे एक हो. टोकडी टेकडीवरती एकदम मस्त, टेकडीचं, आणि टेकडीचं. ॲम्बियन्स साईडचा. हो. आणि आता इथं जे चालू केले तुम्ही, चुलीवरली भाकरी आणि ते भेटतं म्हणजे एकदम तुम्ही गावरान टाईप गावरान ठेवले. टाईप. आणि आपण आता आपले, मला वाटतं आपले स्पेशल मच्छी आपले जास्त रिस्पॉन्स आहे कस्टमरचा. मच्छी म्हणजे काय नक्की मच्छीमध्ये आपण काय कसं देतो? आपण ही स्पेशल बिग वनची मच्छी वापरतो. ओके ओके, स्पेशल त्याच्यामुळं आणि रोजच्या रोज फ्रेश मच्छी येते आपल्याकडे. त्याच्यामुळे ही मच्छी खायला एकदम एक नंबर आहे. ओके. आणि आपण त्याच्यावरती एक अनलिमिटेड ऑफर ठेवल्यामुळे त्याला प्रचंड म्हणजे प्रतिसाद. पूर्ण पीस सहित अनलिमिटेड. पीस सहित हे अनलिमिटेड. पहा मित्रांनो, ही जी थाळी आहे यांची दादांची, पीस मासा पाहू शकता तुम्ही. आणि ही थाळी जी आहे
ही यांची अनलिमिटेड आहे. काय प्राइस आहे साधारण याची? 300 रुपये. 300 रुपये. आणि तुमचं एक मटन आणि चिकन पण रिस्पॉन्स चांगला आहे तुमच्या ह्याला. चांगला आहे. ओके. बाकी मसाले बिसाले तुम्ही कसं काय सगळे तयार केलेले? घरगुती स्वतः तयार केलेले मसाले. ओके ओके. जे सगळं तुम्ही जे काय आहे, एकदम हायजीन विदाउट केमिकल विरहित सगळं ओके 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 घरगुती पद्धतीने बनवलं जातं. ओके. आता 2 महिन्यात तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे ते? मच्छीला एकदम एक नंबर रिस्पॉन्स. सगळ्यात जास्त रिस्पॉन्स सगळ्यात मच्छीला जास्त तुमच्या. मच्छीला. ह्या थाळी पाहूनच तुम्ही पाहू शकता एकदम दिसायला कसं आहे. आणि भाकर सुद्धा पहा मित्रांनो, हे पहा एकदम मोठी साईज आहे, चुलीवरली. जसं पापूड आला की समजतं चुलीवरली भाकर नाही का. आणि थाळी पाहू शकता तुम्ही, ही जी आहे मटन थाळी. क्वालिटी पहा ह्याची पण. मटन थाळीचा रेट काय आपला? स्पेशल मटन थाळी 350 रुपयाला. 350 रुपये. हे पहा मित्रांनो, आळणी सूप, त्याच्यावरती बॉईल मटन आळणीमध्ये, फ्रायमध्ये आणि रश्श्यामध्ये पण पीस दिला जातो. 350 रुपयामध्ये ओव्हरऑल थाळी. आणि खरंच खूप एकदम म्हणजे क्वांटिटी पण भरपूर आहे. हो. ही थाळी कशी अनलिमिटेड आहे का कसं आहे? नाही, मटन थाळी लिमिटेड आहे. ओके. मटन थाळी लिमिटेड. मटण थाळी आता आपण एक नवीन थाळी लॉन्च करणार आहे. त्याच्यात एकाच थाळीमध्ये तुम्हाला चिकन पण खायला भेटणार आहे अनलिमिटेड आणि मच्छी पण खायला भेटणार आहे अनलिमिटेड. रश्श्यामध्ये पाहू शकता मित्रांनो तुम्ही, हा नुसता मसाला करून रस्सा नाही तर पूर्णपणे नाही का जो आपण घरी करतो मच्छीच्या मुंडीपासून हा रस्सा केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आणि रस्सा पण पहा एकदम कसा घट्ट आहे. पाहू शकता चुलीवरली भाकर आणि हा पहा रस्सा. एकदम नॉर्मल तिखट, कुठलंही गरम मसाल्याचं ओव्हर वाटत नाही किंवा काय नाही. आपण काय काय ठिकाणी गेलो हो जास्त की गरम मसाले फक्त गरम मसाला करायचे आणि आग काढायची बस. त्याच पद्धतीने म्हणजे हे जे आहे ना मित्रांनो, रस्सा एवढा भारी लागतो ना म्हणजे कुठलाही त्रास होणार नाही. आणि ह्यांनी हा जो मासा दिला ना थाळीमध्ये पहा, पूर्ण अखंड मासा आहे. हे पहा पूर्ण मासा जरी तळला असला तरी मसाला एकदम आतपर्यंत याच्यामध्ये शिरलेला आहे. आणि त्याच्यामुळे टेस्ट पण खूप छान लागते. आणि चिलापीचं कसं आहे, मोठा मासा असेल तर काटे पण कमी राहतात आणि खायला एकदम व्यवस्थित लागतो. एकदम आहे ना प्रॉपर हळदी आणि मिठाच्या मध्ये फक्त हा बनवलेला आहे. त्याला दुसरं काही अजिबात वापरलेलं नाही. ते एकदम जाणवतं ते. आणि मासे सगळे फ्रेश असल्यामुळे ना ते खायला थोडंसं वेगळं म्हणजे एकदम चांगलं फील होतं. आणि मच्छी अशी गोष्ट आहे ही रोजची रोज फ्रेश असेल तरच एकदम व्यवस्थित ना. मसाला पहा मित्रांनो, हा जो मसाल्यामध्ये जी टेस्ट घेऊ आपण. आलं लसूण कांदा ह्याच्यामध्ये बनवलेला आहे. रस्सा आपण थोडासा पिऊन पाहूया, कारण खरंच खूप छान आवडला मला. म्हणजे जास्त तिखट पण नाही एकदम. कधी कधी काय होतं ठसका लागतो बिकतो त्याच्यामुळे नाही का. खरंच दादा एक नंबर रस्सा आहे तुमचा. आणि दोन्ही आपण खाल्यावर तुम्हाला सांगतोच मी की आपण सगळ्यात जास्त हॉटेल मामाच्या टेकडीला आलं की कुठली थाळी जास्त ट्राय केलीच पाहिजे म्हणजे नाही का. कारण दादांची तर मच्छी तर एकदम स्पेशलच चालू आहे. आणि मच्छीला ऑर्डर पण तशाच आहे, एकदम रिस्पॉन्स पण खूप छान आहे. बरं आपण पाहूया इथं चिकन थाळी पण कशी आहे. कारण ज्यावेळेस फॅमिलीने आपण जेवलो होतो, कारण तुमचं जे एमएनसी आहे फॅमिलीसाठी पण खूप छान आहे. ज्यावेळेस फॅमिली होतं की प्रत्येकाला मच्छी आवडेल किंवा असं काही नाही, असं नाही, त्यासाठी ऑप्शन पाहिजेच. हे पहा मित्रांनो, चिकनचा पण रस्सा पहा तुम्ही एकदम म्हणजे एकदम घट्ट घरी त्या टाईप आहे, घरगुती टाईप. आणि दोन्ही रस्सा डिफरंट आहे, असं काही नाही की एकच रस्सा डिफरंट आहे पूर्ण. याला पण मटनचा रस्सा वापरतो का मित्रांनो? मटनचा रस्सा आहे खरंच खूप छान नाही का. मी चिकनला मटनचा रस्सा वापरतो. एकच रस्सा चिकन मटनसाठी एकच रस्सा म्हणजे एकदम जर स्पेशल कोणाला लागला ना चिकनचा तर बनवून देतो आपण. बनवून हा म्हणजे कधी एखाद्याला ॲलर्जी असते त्याला, हो विचारून ओके. म्हणजे विचारून तुम्हाला जर तुमची हे असेल की आम्हाला चिकनचा रस्सा स्वतंत्र पाहिजे तर चिकनचा रस्सा दिला जातो.
नाही तर काय ठिकाणी काय हॉटेलला चिकन रस्सा दिला जातो बरोबर. त्याच्यामध्ये नाराज family सुद्धा होतात. कधी हां नाराज होतो. तर मित्रांनो तुमची चिकनचा सेपरेट रस्सा पाहिजे असेल तर जरूर तुम्ही सांगा चिकनचा रस्सा. हे पहा मसाल्यामध्ये फ्राय केलेलं आणि पीस पण एकदम क्वांटिटीमध्ये देतो आपण. क्वांटिटीमध्ये चिकनच्या थाळीचा रेट काय आपल्याला हा चिकनच्या थाळीचं 300 रुपये रेट आहे. 300 रुपये 300 स्पेशल थाळीचा. स्पेशल थाळीचं. आणि रेग्युलर थाळी रेग्युलर आत्ता सध्या ऑफर आहे 120 रुपयाला. 120 रुपयाला रेग्युलर थाळी रेग्युलर ऑफर आहे आपली सध्या. ऑफर आहे सध्या ऑफर चालू आहे. मित्रांनो तुम्ही नक्कीच ऑफरचा लाभ घ्या. 299 मध्ये अनलिमिटेड मच्छी अनलिमिटेड आणि 120 रुपयाला चिकन थाळी, साधी चिकन थाळी. साधी चिकन थाळी. म्हणजे आता तुमचं दुलवड बिलवड आता झालीच असेल तरी तुम्ही इकडं पार्टी करायला किंवा काय येऊ शकता नाही का. एकदम लोकेशन पण खरंच खूप छान आहे. पण जर तुम्ही बेल्ला जेजुरी हायवेवरून येत असताल तर हिंगणगाव चौक आहे ना, हिंगणगाव चौकामध्येच आपलं हॉटेल मामाची टेकडी. आणि बंद कधी असतं काय हॉटेल दादा? चतुर्थीला. दर चतुर्थीला हॉटेल बंद असतं. आणि जरी काय कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांचं मी पण नंबर तर टाकतोच तुम्हाला. तर त्यांचं हॉटेल मामाची टेकडी पेज आहे त्याच्यावरती त्यांचा मोबाईल नंबर आणि ते आहे सगळं. आणि फोन करून आला तुमची काय पार्टी बिर्टी असेल तरी त्या पण आपण करतो सगळं नियोजन. आणि आपण ती जी कॉम्बो थाळी चालू करा ती केव्हापासून चालू करताय काय साधारण? ते आता हा लोड नाही का म्हणजे साध्या थाळीचा ऑर्डर चालू आहे त्याच्यामुळे ते थोडंसं अलीकडे पलीकडे होईल. ओके, पण म्हणजे तुम्ही लवकरच चालू तयार करा. करणार आहात. लवकरच. हे पहा मित्रांनो बॉईल पण आहे थाळीमध्ये. तरी आपण रस्सा चुरून घेऊया जरा, त्याशिवाय काय जेवण होणार नाही व्यवस्थित. हे पहा रस्सा घट्ट आहे एकदम. याच्यावरती लिंबू पिळू. तसं मित्रांनो नॉनव्हेज जर खायचं असेल तर टिकून खाण्यात काहीच मजा नसते. काहीच नाही. पोटभर जेवण झालंच पाहिजे. चुरलंच पाहिजे. आणि मामाच्या टेकडीला आलं की चुरून खायचं. चुरून खायचं. एकदम ओव्हर बॅलन्स आहे. कुठल्याही ओव्हर गोष्टी नाहीत. मसाले नाही का काही ठिकाणी आपण पाहतो नुसतंच मसाले मारून रस्सा दिला जातो, खाडे मसाले बिसाले, त्याच्यामुळे जो त्रास होतो आपल्याला जाणवनंतर. तसं इथं हे जो आहे आता मी रस्सा पिलो तसं काही जाणवत नाही. एकदम बॅलन्स टेस्ट आहे. आणि तुम्हाला बाजरीची भाकर नसेल खायची तर ऑप्शनला रोटी सुद्धा. खरंच एक नंबर आहे. आणि पीस पण पाहू शकता तुम्ही. चिकन एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. पहा सिंगल बोटाने नुसतं केलं तरी पीस निघतोय. खरंच एक नंबर आहे. आळणी पाहू शकता मित्रांनो, मच्छीचा आळणी रस्सा एकदम नाही का खरंच एक नंबर आहे. हा थाळीमध्ये सुकट पण भेटते मित्रांनो. मच्छीचा रस्सा एवढा भारी झाला ना की आता मला मऊ आवडत नाही. आपण पूर्णपणे चूर्णच घेऊया. एक नंबर. आपण बऱ्यापैकी हॉटेलला आतापर्यंत मच्छी ट्राय केली. ह्यांचा जो रस्सा आहे तो खरंच चांगला आहे. आपण आणखी रस्सा मागून घेतलेला आहे. मामाच्या तिकडे आलं की ही जी यांची स्पेशल मच्छी ट्राय थाळी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला लागेल तशी मच्छी भेटते. असं नाही की वन टाईम जाऊन ठेवते. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागून घ्या नंतर लागले तशी. हे पहा मित्रांनो. आणि पीस पण एकदम व्यवस्थित आहेत. एक नंबर.
मित्रांनो जेवण तर आता उरकलेलं आहे. आता आपण आपल्या जेवणात शेवटी इंद्रायणी राईसने करूया. पहा मित्रांनो राईस थोडासा रस्सा घेऊ याच्यावरती. गरम आहे एकदम राईस पण, रस्सा पण गरम आहे. बऱ्याच ठिकाणी इंद्रायणी राईस खाल्ला मी. हा जो इंद्रायणी राईस आहे थोडंसं तुकडे राईस आहे मला वाटतं जरा, खरंच भारी लागत आहे. एक नंबर. दोन्ही डाळ्या ट्राय केल्या एकदम अप्रतिम आहे. म्हणजे मी अक्षरशः एवढं जेवले ना, मला आता बोलायला पण एकदम हे होतं आहे. खरंच खूप जेवलो मी आज. आणि ह्यांची जे स्पेशल आहे थाळीमध्ये ती आळणी जी मच्छी आणि मसाला मच्छी खरंच अप्रतिम आहे. तुम्ही आपल्या चॅनलला व्हिडिओ पाहत असता, आपण नेहमी नवीन हॉटेलला काहीतरी वेगळं ट्राय करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या व्हिडिओला व्ह्यूजही चांगले राहतात, परंतु मित्रांनो कमेंट आणि आपला व्हिडिओ शेअर केला जात नाही. तर व्हिडिओ शेअर करा तुम्ही मित्रांनो, तर आपले कुठेतरी व्ह्यूज आणखी वाढतील. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जरी चॅनल सबस्क्राईब असेल तर बेल आयकॉन दाबा. त्याच्यामुळे काय होईल की जे काही नवीन व्हिडिओ मी टाकत असतो आपल्या चॅनलला ते व्हिडिओ येत जाईल. आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. मी रेग्युलर आता व्हिडिओ पण टाकतो आहे. तुम्हाला म्हटलं होतं पाठीमागे मागच्या 1-2 व्हिडिओ पूर्ण नाही का, की आपण इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ टाकणार. रेग्युलर व्हिडिओ टाकते, फक्त तुम्ही नुसतं मित्रांनो व्हिडिओ पाहताय, लाईक करताय आणि सोडून देताय. तर व्हिडिओ तुम्ही जर शेअर केला आणि सबस्क्राईब केलं तर आपले कुठेतरी व्ह्यूअर्स वाढतील. आणि आपण आणखी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यातील पण हॉटेल आपण ट्राय करूया, की नुसतं पुण्यातच आपल्या जवळपासचे हॉटेल आहेत म्हणून आपण सध्या तरी इथंच नाही का सांगतो सगळं. तर तुम्ही 100% मला व्हिडिओ माझे शेअर करा, कमेंट करा. तुमच्या जवळपासचे काय हॉटेल असेल चांगले तर तेही तुम्ही सजेस्ट करा. नक्कीच आपण त्या व्हिडिओ करूया. आणि ज्याने कोणी कमेंट करून ते सजेस्ट केलं असेल त्या व्यक्तीलाही आपण त्या ठिकाणी घेऊन जाऊया व्हिडिओ करण्यासाठी. चला, खरंच खूप जेवण भारी होतं. मला इथलं जेवण खरंच खूप आवडलं आहे. आणि मित्रांनो इथं जर तुम्ही आला तर मच्छी थाळी आवर्जून ट्राय करा. भले तुम्ही इथं चिकन खायला असेल तरी मच्छी थाळी एकदा ट्राय करा, म्हणजे कराच. क्वालिटी आवडली, जेवणाची क्वालिटी एक नंबर होती ना. नक्की का मित्रा? हो.